मित्रांनो, ही आजची कथा अशा वळणावर आहे जिथे एका योद्ध्याच्या पराक्रमाला समाजाच्या पोकळ नियमांनी मोजलं गेलं. हस्तिनापूरची ती भव्य रंगभूमी जिथे गुरु द्रोणाचार्यांनी आपल्या शिष्याचे कौशल्य जगाला दाखवले होते. अर्जुनाने अद्भुत पराक्रम गाजवला आणि संपूर्ण सभा टाळ्यांच्या कडकडाने दुमदुमली होती. पण अचानकच असा पाऊल खुणा ऐकू आल्या त्याने सर्व सभा शांत झाली. तो म्हणजेच कर्ण होता. त्यांनी सर्व करून दाखवलं होतं जे अर्जुनाने केलं होतं. त्यांनी बरोबरीचे आव्हान दिले, पण ठाऊक आहे या जगाने त्यांना कसं रोखलं? शस्त्राने नाही तर कुळाच्या प्रश्नांनी. तेव्हा कृपाचार्यांनी त्यांचा वंश विचारला. तेव्हा कर्णाच्या डोळ्यात स्वाभिमानाची आग होती. त्यांनी गर्जना करत ती गोष्ट सांगितली जी आजच्या प्रत्येक तरुणासाठी एक मंत्र आहे. त्यांनी म्हटलं, सूतो वा सूतपुत्रो वा यो वा को वा भवामयं दैवा यत्तत् कुले जन्म मयेदत्तत् पौरुषम. याचा सखोल अर्थ नीट समजून घ्या मित्रांनो. कर्णाने जगाच्या तोंडावर चपराक मारत सांगितलं, मी सूत असो किंवा सूतपुत्र असो किंवा कोणीही, माझा जन्म कोणत्या कुळात झाला हा माझा निर्णय नव्हता, तर तो विधात्याचा निर्णय होता. पण माझा पुरुषार्थ, धर्म, माझी मेहनत, माझा पराक्रम हे केवळ फक्त माझेच हातात. मित्रांनो, आजचा समाजही तुमची डिग्री किंवा तुमची ओळख विचारेल, पण लक्षात ठेवा, तुमची ओळख तुमच्या कष्टाने निर्माण होते, जन्माने नाही. आपली ओळख उसने घेऊ नका, तर ती स्वतः कमवा, अगदी अंगराज करण्यासारखी. जर तुम्हालाही हा भाग आवडला असेल तर आमच्यासोबत असे जोडले राहा.